आत्या, मी म्हणाले ना, ती काहीच सांगत नाहीये. काही नसेल आठवत तिला. आपण फोर्स करायला नको. वेदा, डोंट वरी. आपण बेस्ट ट्रीटमेंट घेऊ. मग तू स्ट्रॉंग झालीस ना की आपण आईस्क्रीम खायला जाऊ. या वेदा आणि खजिन्याचं काही कनेक्शन असेल का? हे आजकाल सगळेच हिच्या मागे असतात. वेदा, थोडंसं आठव ना, पण कोण सोडायला आलं होतं तुला? आत्या, प्लीज समजून घे ना. अगं ते फक्त त्या विचारतायत ग फक्त. काही विचारू नका, जा तुम्ही. अरे, मला काळजी वाटते म्हणून विचारते ना मी. माया, आता या घरात काळजीलाही काही किंमत नाहीये. चल ग माया. वेदा, माझी प्रिन्सेस, माझी बबुडी, कशी आहेस तू? हा, कुठे होतीस तू? तुला तुला खूप मिस केलं. तुला खूप मिस केलं मी. वेदा, बाबा काय बोलतोय बघ ना. तू लांब हो माझ्यापासून. मला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू कुठे होतास? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तू जा इथून. वेदा, अगं बाबा तुझ्यासाठी हे सगळं. मला कोणाशी काही बोलायचं नाहीये, तुम्ही सगळे जा इथून. अनन्या, ती आत्ता त्या स्थितीत नाही. मी बोलते तिच्याशी नंतर, तू जा. आई, अगं काय बोलतेय ही? अनन्या, मी म्हणाले ना मी बोलते. हा, तू जाऊन झोप. तुला उद्या लवकर उठायचंय. वेदासाठी डॉक्टरांकडे जायचं ना तुला. जा. आजी, आजी, तू ह्याला पण इथून जायला सांग. हो. अथर्व, आता हा टाइमपास पुरे झाला. मी मीरालाही समजवलंय आणि तुलाही आठवण करून देते की मला लवकरात लवकर गुड न्यूज हवी आहे.